घोडिवली आणि काणे आंबिवली यांच्यातील लढत आपण पाहतोय. अतिशय रोमांचकारी सामना अगोदरच्या सामन्यामध्ये आपण अनुभवला. पंढरी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती डॉटची सांगता अनिरुद्ध आणि प्रणय ही जोडी सध्या मैदानावरती खाणे आंबिवली टीम कडून. पंढरीचा नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म मारा करतोय. अगदी चांगली फिल्डिंग सुद्धा म्हणावी लागेल. सिंगल वरती समाधान व्यक्त आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. 3 षटकांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 30च्या सरासरीने धावा पूर्णत्वाला येणं अपेक्षित आहे, परंतु इथे सिंगल आली आहे. श्री गणेश धाव संख्येचा या ठिकाणी होताना दिसून येतोय. हवाई हल्ला, हवेत बॉल आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न केले, प्रयत्नांना यश आलं नाही. अगदी कोलून झेल होता. मी नेहमी सांगतो, ज्यावेळी आम्ही समालोचन करतो त्यावेळी आता हा खेळ कालबाह्य झालाय, परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटमध्ये जर झेल टिपायचा असेल ना तर सगळ्यात महत्त्वपूर्ण विटी दांडूचा खेळ खेळायचा, जिथे मात्र कोलून अगदी विटी हातात येते. दोन्ही बाजूला टोके असतात विटीला आणि त्यावेळी ती जेव्हा पकडायची असते ना त्यावेळी मात्र त्रास तितकाच होत असतो. परंतु अशा वेळी मात्र क्रिकेटमध्ये हा खेळाडू कधी झेल नाही सोडू शकत. चांगला फटका, यावेळी संधी उपलब्ध करून दिली आहे. बॉल जाईल 4 धावेंसाठी. 1 बाउंड चौकार. लॉंग ऑफ रेझन क्लिअर करत असताना इथे येतोय चौकार. आपण जर पाहायला गेलं तर अगदी बॉल अचूक होता, जिथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक टायमिंग जमवलं होतं, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर खेळायचं होतं षटकारात, परंतु इथे फटका आला तो मात्र 4 धावेंचा. थोडी लांबी आणि उंची सुद्धा कमतरतेत पाहायला मिळाली. आणखी एक चांगला फटका, यावेळी मात्र डिफाइन लेग रिझन. बॉल ट्रॅव्हल होईल 4 धावेंसाठी. येतोय तो चौकार. काय घडलं मैदानात, खरं म्हणायला गेलं तर झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झालं आणि स्ट्राईक जसं रोटेट झालं तसं मात्र या ठिकाणी अनिरुद्धच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. क्रिकेटमध्ये आम्ही सातत्यपूर्ण हीच सांगत असतो की ज्यावेळी तुम्ही मैदानात समोरचा तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतो त्यावेळी तुमच्याकडून झालेली चुकी ही समोरच्याच्या पथ्यावरती पडलेली असते आणि तसाच प्रकार यावेळी मात्र पाहायला मिळते. खाणे आंबिवलीच्या पथ्यावरती ही चुकी मात्र घोडिवली टीमची पाहायला मिळाली. गॅप शोधले, सिलेक्शन चांगला, आगे आउटफील्ड फास्ट होईल. बॉल थांबत नाहीये, येतोय जोरदार चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार अनिरुद्धच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. जीवदान मिळालं ते प्रणवला, परंतु इथे फायदा उचललाय अनिरुद्ध या बॅटरने. बॅक टू बॅक 3 चौकार आले. संधीचं सोनं कसं करावं हे आता मात्र या बॅटरकडून पाहावं लागतंय. चौदा धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला गेलं तर पाहतोय आपण. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल आली होती, खरं म्हणायला गेलं तर 3ऱ्या बॉलवरती जो झेल ड्रॉप झाला प्रणय नावाच्या या खेळाडूचा, तदनंतर स्ट्राईक रोटेट झालं आणि अनिरुद्ध स्ट्राईकवरती येत असताना बॅक टू बॅक 3 चौकार. चौकार हॅट्रिक सुद्धा मला वाटतं आजच्या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक. चांगला बॉल होता, अचूक टप्प्याचा वेध होता. फलीवरती बॉल जसा आढळला तसा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल पाहायला मिळाली. सांघिक कोड्यातलं 2रं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती मागच्या सामन्यात एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तनयच्या माध्यमातून झालाय. तो तनय आता गोलंदाजी करतोय. घोडिवली टीम आपण पाहतोय, त्याच्या विरोधात खाणे आंबिवली टीम. चांगला फटका, हवाई हल्ला जरूर पॉइंटला टो केलाय. इथे मात्र बॉलला दिशा दिली आहे. आउटफील्डचा फायदा आणि इथे या येथील 2 धावा संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. गतवर्षी हीच घोडिवली टीम होती
जिला आम्ही पळसदरीच्या नाईट मॅच मध्ये एक आक्रमकता सादर करताना पाहिलेलं होतं, परंतु आता या ठिकाणी पाहूयात काय घडतंय. सध्या मी म्हणेल पहिल्या षटकात धावा जरूर आल्या होत्या, परंतु या ठिकाणी मात्र तनय 2 बॉलमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात. आउटसाइड द स्टम्प इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती पाहायला मिळतोय. अठरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक वाईट पाहायला मिळतोय. आता लेंथ लाईन सेम पद्धतीत बॉल होता, थोडी दिशा आतल्या बाजूने आता पाहायला मिळाली होती आणि त्याचा फायदा गोलंदाजासाठी जरूर झालाय. इथे डॉटची संगत आहे. सिंगल जरूर आली आहे. अति गाई काय मगाशी झालं. वारदोली टीमने मैदानात काय घडवलं. खरं म्हणायला गेलं तर तो चौकार बाईचा सोडला त्यात दुःख नव्हतंच, परंतु अगोदर ज्या अतिरिक्त धावा खाणे आंबिवलीच्या विरोधात त्यांनी दिल्या त्याचा फटका मात्र काहीसा शेवटच्या क्षणाला भोगावा लागला. त्यात आलेली पेनल्टी, बरंच काही घडतं मैदानात. परंतु या ठिकाणी आपण पाहूया तनय एक चांगली आक्रमकता चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन साइडला फटका जरूर आला आणि इथे सिंगल येते. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे 21 या आकड्यावरती. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. दोन वाईट बॉल फेकून अद्यापपर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. चांगला फटका, अगदी प्रॉपर टायमिंग, पोझिशन बनवली, जागा बनवली स्वतःसाठी. बॉलला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेखा पार येतोय तो खणखणीत दर्जेदार षटकार. 27 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्या. राज आपण पाहतोय सांघिक कोड्यातलं आणि या इनिंगचं शेवटचं षटक हात आलतोय. तिसरं षटक. चांगला फटका, पुलर लाईनचा वापर, बॉलला दिशा दिली, फक्त मेहनत करावी लागली नाही, ताकदीचा वापर आणि तदनंतर आलेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरचा हा खणखणीत षटकार. पुन्हा एकदा पुलर लाईनचा वापर केला होता. अगदी घुटना टेक, तमाशा देख. 2 रन यावेळी कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते आहे 35 या आकड्यावरती. प्रणय आपण पाहतोय दैर आहे दुरुस्त. अनिरुद्ध सध्या आपण पाहतोय
ही सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. कर्तृत्वाला नशिबाची साथ मी तर म्हणेल खाणे आंबेवलीच्या बाजूने आज. चांगला फटका यावेळी आणखी एक चांगला फटका येतोय. स्क्वेअर आणि फाईनच्या मधून ट्रॅव्हल केलाय. अगदी बॉलला 6 धावांसाठी षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने 41 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. एक झेल काय ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र इथे षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आता परतावं लागेल ते मात्र बॅटरला